नासिक मालेगांव में 3 वर्षीय बच्ची के साथ दुष्कर्म के बाद हत्या। मालेगांव 3.5 साल की मासूम साथ बर्बरता की घटना सामने आई है। दोपहर में खेलते समय बच्ची हुई लापता और जंगल के पास उसकी लाश बरामद हुई। पोस्टमार्टम रिपोर्ट में बलात्कार के बाद पत्थर से सिर कुचलकर हत्या किए जाने का खुलासा हुआ है। 24 वर्षीय आरोपी विजय खैरनार को पुलिस ने गिरफ्तार किया। पुलिस के अनुसार आरोपी ने पिता से पुरानी रंजिश के कारण इस वारदात को अंजाम दिया। आक्रोशित ग्रामीणों ने मालेगांव कोर्ट के अंदर घुसकर न्याय दो की मांग कर रहे थे। पुलिस ने लाठीचार्ज किया। नासिक मालेगांव हाईवे पर 4 घंटे के लिए जाम लगा दिया और फांसी की सजा की मांग की। इस घटना से पूरे महाराष्ट्र में आक्रोश और स्तब्धता है। भारतीय न्यूज के लिए नासिक मालेगांव से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। 4 दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने आज मालेगावमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चा शांततेत होता। दरम्यानच्या काळामध्ये जमावामध्ये असा गैरसमज झाला की आरोपीला कोर्टाच्या न्यायालयाच्या आवारात आणल्याने कोर्टात हजर करणार आहेत। त्यामुळे त्यापैकी जमावातील काही लोक हे न्यायालयामध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेले आणि त्यामुळे त्या ठिकाणी थोडासा गोंधळ निर्माण झाला। न्यायालयाचं कामकाज सुरू होतं, त्यामुळे न्यायालयाच्या परिसरामध्ये कोणी जाऊ नये आणि न्यायालयीन प्रक्रियेला अडथळा आणू नये म्हणून थोडंसं कायदा थोडासा पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि लोकांना कोर्टाच्या आवारात येऊ दिलं नाही। परंतु वस्तुस्थिती ही आहे की आरोपीला कोर्टामध्ये आणलं नव्हतं। आरोपीला ऑनलाईन द्वारे कोर्टामध्ये हजर करून त्याची कस्टडी घेतली आहे। आरोपीला 17 तारखेला कस्टडीच्या दिवशीच अटक करण्यात आली आहे आणि त्याची 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि आरोपीचा तपास योग्य रीतीने सुरू आहे। यामध्ये डीवायएसपी दर्जाचे अधिकारी तपास करत आहेत आणि एसपी ऍडिशनल एसपी आणि माझी सुद्धा त्यावर देखरेख सुरू आहे। तपास अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे आणि मला खात्री आहे की आम्ही लवकर त्या केसचा चार्जशीट करू आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा केस चालवण्याचा आम्ही प्रयत्न करू। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि इतर मंत्री महोदयांनी सुद्धा याबाबतीत फार शासनानं गांभीर्याने घेतलं आणि स्पेशल पीपीची नेमणूक करून यामध्ये लवकर चार्जशीट करून लवकर केस चालेल आणि लवकर त्यामध्ये न्याय मिळेल त्या बरीच व्यक्ती मुलीला, असा आमचा प्रयत्न सुरू आहे। आणि माझी आपल्या माध्यमामार्फत नागरिकांना आवाहन आहे की यामध्ये योग्य रीतीने तपास चालू आहे, सर्व कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत। आपण आम्हाला सहकार्य करावं, कुठल्याही अफवावर विश्वास ठेवून असं काही आपल्याला कळालं तर आपण कृपा करून पोलीस कंट्रोल रूम 112 किंवा आम्हाला आपण विचारून माहिती घेऊ शकता। परंतु विनाकारण अफवा विशेषतः सोशल मीडियाद्वारे काही गैरसमज पसरवून विनाकारण सामाजिक वातावरण ढवळणार नाही याची काळजी घ्या। सध्या निवडणुका या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, तर आपण सर्वांनी थोडंसं गांभीर्यानं आणि समजूतदारपणे वागावं अशी माझी नागरिकांना आव्हान आहे। मालेगावमध्ये ऍडिशनल एसपी मोर्चा असल्यामुळे ऍडिशनल एसपी आणि आमचे त्या ठिकाणी हजर होते, बंदोबस्त होता। मगाच्या घटनेनंतर एसपी आणि आरसीपी सुद्धा तिथे रवाना केली आहे। एसपी साहेब त्या ठिकाणी कदाचित पोहोचले असतील आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचा बंदोबस्त आरसीपी एसआरपीएफ हाचा सुद्धा आपण बंदोबस्त पाठवला आहे आणि नागरिक आता त्या ठिकाणी शांतता आहे। फक्त लोकांची मागणी होती की आरोपी आमच्या ताब्यात द्या, जे कायद्याने शक्य नाही, त्यामुळे लोकांचा थोडासा रोष होता, परंतु आता परिस्थिती पूर्णतः शांत आहे, नियंत्रणात आहे। एकूण परिस्थिती नियंत्रणात राहावी आणि सध्याची असावी त्यासाठी ऍडिशनल फोर्स त्या अनुषंगाने आपण आरसीपी पाठवली आहे आणि आपण मालेगाव गोंधराळे ज्या गावामध्ये घटना घडली त्या परिसरामध्ये पण आपण बंदोबस्त थोडासा वाढवलेला आहे। त्या गावामध्ये जिथे दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी, कारण हे गाव धुळे जिल्ह्याच्या बॉर्डरवर आणि मालेगाव थोडं लांब असल्यामुळे तिथे आपण तात्पुरतं पोलीस मदत केंद्र सुद्धा सुरू केलं आहे। त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्याचाही मानस आहे। त्याबाबत प्रस्ताव पाठवून कायदेशीर कारवाईचा आम्ही प्रयत्न करत आहोत। कोण विचारणार सर? मालेगाव जो आज घटना हुई उसको लेकर अभी पुलिस का एक्शन सिचुएशन अभी क्या है? दुर्भाग्य से मालेगांव तालुका में 4 दिन पहले जो घटना हुई उसके बारे में आज मालेगांव में निषेध मोर्चा लोगों ने निकाला था। मोर्चा शांति से चल रहा था, लेकिन बीच में एक गलतफहमी, एक रूमर ऐसी फैली गई कि आरोपी को कोर्ट में लाया गया है। इसमें कुछ जमाव के कुछ लोग कोर्ट में जाने की कोशिश की। कोर्ट के काम चल रहा था तो कोर्ट का काम को दिक्कत ना आए करके
हमारे पुलिस कर्मियों ने और अधिकारियों ने उनको रोका। इससे थोड़ा यूज ऑफ फोर्स भी करना पड़ा ताकि कोर्ट का काम को दिक्कत ना आए। लेकिन वस्तुस्थिति ये थी कि आरोपी को कोर्ट में नहीं लाया गया था। उसको हमने किसी के वीडियो कॉन्फ्रेंस के द्वारा उसकी पुलिस कस्टडी दी है और आरोपी 27 नवंबर तक पुलिस रियासत में इसका इन्वेस्टिगेशन चालू है। अभी मालेगांव में शांति है। लोगों की अपेक्षा थी कि उनको आरोपी उनके ताबे में दिया जाए, जो कायदे से नहीं हो सकता। इसलिए लोगों को समझाया गया है और अभी लोग सब निकल गए हैं। अभी वहाँ बाकी कुछ ना हो करके ज्यादा पुलिस फोर्स रखा है। मालेगांव में एडिशनल एसपी हमारे दोनों एसडीपीओ है। जिस गांव में घटना हुई वहां भी हमने पुलिस टेम्पररी पुलिस मदद केंद्र भी शुरू किया है। एसपी साहब भी वहां गए हैं और अभी शांति है। मेरा आपके माध्यम से नागरिकों को आह्वान है कि आप कृपया इससे कोई भी गलत फहमी या रूमर्स ना फैलाए। अगर आपके पास कुछ ऐसी जानकारी आती है तो कृपया करके कंट्रोल रूम को या 112 को फोन करके आप इंफॉर्मेशन लीजिए। लेकिन गलत फहमी पे भरोसा ध्यान मत दीजिए, विश्वास ना रखिए और गलत फहमी ना फैलाए, स्पेशली सोशल मीडिया के माध्यम से। Okay. Subscribe now to most exciting channel ever.